ही आमची गोष्ट आहे। महिला राजसत्ता आंदोलन म्हणून गेल्या 10 वर्षात केलेल्या वाटचालीची ही झलक आहे। निवडणुकीच्या राजकारणापासून आम्ही दूर होतो, पण आज हेच राजकारण आमच्या कामाचा, आयुष्याचा भाग बनलंय। याला निमित्त झालं महिला आरक्षणाचं। आधी 33% असलेलं आरक्षण आता 50% झालंय। महाराष्ट्र सरकारनं हा बदल अलीकडेच जाहीर केला। आरक्षणाचा टक्का वाढला तरी कारभाराची वाट सोपी नाही हे आम्ही अनुभवलंय। म्हणूनच आरक्षण प्रशिक्षण संघटन ही त्रिसूत्री डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम केलं। महिला राजसत्ता आंदोलन गाव शाखा, पंचायत राज महिला आघाडी यातून एकीच्या अनेक झाल्या, अनेकींची एकी झाली। खरं तर 2000 मध्ये कामाची सुरुवात झाली ती राज्यातल्या स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारानं। कालांतरानं कामाची धुरा आम्ही आमच्या हाती घेतली। हा प्रवास संघर्षाचा होता, नवी समज तयार करणारा होता। या प्रवासाची झलक म्हणजे आम्ही कारभारणी। आता पुरा झालं घरात बसून, उठ हक्कासाठी कंबर कसून, उठ हक्कासाठी कंबर कसून, उठ हक्कासाठी कंबर कसून। सत्तेत गेल्याशिवाय काय पर्याय नाही। त्या निवडणुकीत मी निवडून आले, नाहीतर तोपर्यंत माझ्या मनात फक्त सामाजिक काम करणं। आपण राजकारणात गेलो तर त्याचा काय फायदा नाही, राजकारणात जाता नाही, गलिच्छ आहे ह्यांच्यासोबत आपण लागून काय उपयोग नाही, अशी विचारधारा माझी बदलली। ती आंदोलनामुळे बदलली। आपली बघण्याची जगण्याची दृष्टी आपली बदलते आणि आपण आतून खरोखर भक्कम होत जातो। मला असं वाटतं की आंदोलन नक्कीच संरक्षण आंदोलन, मानसिक संरक्षणासाठी भूमिका व्हायला। यावानाला पेलूया हसून, उठ हक्कासाठी कंबर कसून। कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटलं की ह्यांना सगळी माहिती आहे तर ही बाई चांगलं काम करू शकते आणि एकजुटीची ताकद आहे। ही जुनच आहे की म्हणजे 9 गाव झाले। आंदोलन आहे म्हणून मी आहे आणि ही जी सगळी कमाई आहे हा गावाचा विकास आहे। आणि मी आज पुरुषांना जितक्या सक्षमपणे बोलू शकते, ताडू शकते ना, ते आंदोलनामुळे। कारण त्याच्यामुळे मी आज कदाचित सरपंच मी राहिले असते, पण या सरपंचाच्या अनुभवातून मी कधीच जिल्ह्याच्या पलीकडे गेली नसते। हे 50 वोट मिळाले का हे मग नंतर लक्षात आले, पैसे वाटून मिळाले ना। बरं, हे 50 वोट 5 वर्षात नक्कीचे किंवा ह्या पुढच्या विरोधकाचे कसे कमी करता येतील किंवा त्या लोकांना आपल्या बाजूने कसं करता येईल। मग आम्हाला शिकवल्या जातं विरोधकाशी नीट संवाद कसं करता येईल। मग तो डावपेच मग मी पण 5 वर्ष करते। साल 2000। तुम्हाला 1 किंवा 2 वाड्यांनाच पैसे देता येतील। पंचायत राज व्यवस्थेत 33% आरक्षण मिळून 8 वर्ष झाली होती। आमच्या बघण्यामध्ये असं वाटत होतं की महिला सरपंच झाल्या, ग्रामपंचायत सदस्य झाल्या, सभापती झाल्या, जिल्हाध्यक्ष झाल्या, परंतु कारभार पूर्ण पुरुष मंडळीच बघायचे। आणि मग तेव्हा आमच्या महिला राजसत्ता आंदोलन सर्व स्वयंसेवी संस्थांच्या लक्षात आलं की खऱ्या अर्थानं 33% आरक्षण महिलांना मिळाले, पण महिला काही त्याचा उपयोग घेत नाही। तर मग महिलांना आता राजकारणामध्ये आणलं पाहिजे। तर याच उद्देशानं सायगाटाला जवळपास 3000 जणी जमल्या। राजसत्तेच्या आंदोलनामध्ये आपल्याला सगळ्यांना सावित्रीच्या कन्या होऊन उतरायचं आहे, झाशीची राणी होऊन लढायचं आहे। ध्येय एकच होतं, जेव्हा अधिवेशनाला आम्ही गेलो तेव्हा एक वेगळी उर्मी म्हणजे माझ्यात तयार झाली। त्या सगळ्या महिला बघून खूप महिला जमल्या होत्या सायगाट्याला आणि प्रत्येक स्तरावरच्या काम करणाऱ्या होत्या। बचत गटाच्या महिला, BDO महिला, मग नेता असतील त्या पण होत्या।
गाव विकासाला, जवाहर योजना गाव विकासाला. भ्रष्टाचार बघा किती माजला, भ्रष्टाचार बघा किती माजला. ग्रामसेवक लागला मजा मारायला. चळवळीचं काम करायचं असेल तर रचनात्मक कामाला स्वयंसेवी संस्था लागते, पण ही काम चळवळीचं आहे, राजकारणाबरोबर ही काम आहे. आणि मग ह्याला एक संघटना असली पाहिजे. तर ह्याच्यावर चर्चा झाली. राजसत्ता आंदोलन तिची ही ललकार, आम्ही घासून ठेवली या आज एकीची तलवार. आता निघा ग बाहेरी अंग झाडून झटकून, द्या हातामध्ये हात नका वागू ग फटकून. आता लावी ते अंगारा तुम्ही नक्कीच पेटणार, आम्ही घासून ठेवली या आज एकीची तलवार. साय गटानंतर काय महिला राजसत्ता आंदोलन आहे ही भूमिका घेऊन आम्ही गावोगाव आलो, म्हणजे मार्चमध्ये. आणि एप्रिल मे मध्ये आमचे एवढे प्रशिक्षण झाले, ग्रामस्तरावरचे, ग्रामस्तर ते जिल्हास्तर, कशी उतरंड मांडायची, कसे डावपेच आखायचे, राजकारण करायचे तर कसं करायचं, हे सगळं आम्हाला पर्याय संस्थेमध्ये शिकवलं. रणनीती आणि डावपेच. सायगटा झाल्यानंतर सर्व महिलांना स्वतःहून असं वाटलं की आपण जाऊन इलेक्शन लढायचं. आता निवडणूक लढावी याच्याबद्दल फारशी चर्चा सायगटाला झालेली नव्हती, पण सगळ्या महिला गेल्या, फॉर्म भरले, निवडणूक लढल्या आणि बऱ्याचशा 363 महिला त्यावेळेस पहिल्याच झटक्यात निवडून आल्या. आम्ही निवडून आलो खऱ्या, पण जे घडत होतं ते अनपेक्षित होतं. ग्रामपंचायतमध्ये काम करताना पण अडचणी, कसे विरोधक लोक जे होते काही त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणजे जे माजी झाले मग हो पहिल्याच टर्मला माजी जे सदस्य झाले ना त्यातले काही ठेकेदार होते आणि 12 वर्ष निवडणुकाच नव्हत्या झाल्या. त्याच्यानंतरची पहिली निवडणूक आणि त्या पहिल्या निवडणुकीला मी सदस्य म्हणून निवडून आले. आपली जमिनीवरची बाजू पक्की झाली. मग दुसऱ्या पण निवडणुकीमध्ये मी परत उभी राहिली. तेव्हा मग दुसऱ्या रेजिममध्ये उपसरपंच झाले मी दुसऱ्यांदा. तर उपसरपंच झाल्यानंतर इमेज थोडी आणखी गावामध्ये वाढली. 4 गावामध्ये त्याची चर्चा होऊ लागली. बाकीचे बाजूचे जे गाव आहेत तिथल्या पण महिला यायला लागल्या. आपल्या त्यांच्या पण समस्या सुटल्यावर मग पंचायत समितीसाठी मला पण वाटलं की उभं झालं पाहिजे बा म्हणून. मी पंचायत समितीला जेव्हा उभी राहिली तेव्हा मग विरोधकांना ते जड गेलं की आता बापरे ग्रामपंचायतची दुसरी रेजिम आणि पंचायत समितीला पण उभी राहिली. त्यांनी मग विरोधात मग इतकं वाईट काम केलं आहे की त्यावेळी नुसता एकच प्रचार केला, ही नुसती जातीच्या विरोधात जाते. ते निवडणूक मी हारली आणि मग उपसरपंचाचं पद हे कायम होतंच इथे. हे उपसरपंचाचं पद चालू असताना माझ्यावर मग लगेच अविश्वास प्रस्ताव टाकला त्यांनी. पण मी त्या दिवशी तिथेच त्या सदस्यांना बोलली की मी उपसरपंचाच्या खुर्चीवरून तुम्ही मला जरी अविश्वास ठरावून आणून काढलं पण मी बाजूची खुर्ची माझी इलेक्टेड आहे, म्हणजे लोकांनी निवडून दिलेली खुर्ची आहे. मी इथे बसून जे काम केलं ते तिथे पण बसून करेन ना. तुम्ही मला ग्रामपंचायतच्या कार्यालयाबाहेर नाही काढू शकत. आणि आंदोलनामुळे मला 14J चा कायदा 14H चा कायदा, अतिक्रमणचे कायदे हे मला माहीत होते. आणि मग नंतर मी ग्रामविकास अधिकारी जे सानप साहेब होते त्यांना एक दिवस हळूहळू 6 महिने जाऊ दिले हे आणि 1 वर्षाच्या कालावधीच्या आतमध्ये मी ग्रामविकास अधिकाऱ्यांना एक दिवस ग्रामपंचायतमध्ये गाठलं. ग्रामपंचायत सदस्य मी असल्यामुळे त्याला माहीत होतं की यांना कायद्याचा अभ्यास आहे आणि त्यांनी तो मला रेकॉर्ड दिला. 4 ग्रामपंचायतचे सदस्य 14H मध्ये सापडले, टॅक्सच भरलं नव्हतं. मग कलेक्टरकडे केस टाकली मी. त्याच्यामुळे मग 4 लोकांचे ते पद गेले. आम्ही काम करत गेलो तसं लोकांच्याही अपेक्षा वाढल्या. अशातच जिल्हा परिषदेची निवडणूक लढावीशी वाटली. आणि यावेळेसची निवडणूक आम्ही निवड आंदोलनाच्याच बॅनर खाली लढवली जिल्हा परिषदेची. तेव्हा पण ते वाईट पॅम्पलेट पण त्यांनी टाकले होते त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये. ही वेश्या आहे, हिला निवडून देऊ नका, हे नवरे बदलतात तसं पक्ष बदलते. तिला सांगितलं की हे मनाला लावून घेऊ नको. मी हे आहे ना, बाकीचे लोक आपल्या बरोबर आहेत, त्यांचं काय मूर्ख लोकांचं.
मग तशीच मग आमची डेअरिंग वाढत गेली. गेल्या 10 वर्षातला हा आंदोलनासोबतचा प्रवास, गाव पातळीवरच्या संघर्षाचा, कारभार करण्याचा आणि सत्तेतल्या पुरुषी वर्चस्वाला आव्हान देण्याचाही. 3 जानेवारी 2003ला महिला आयोगाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रम ठेवला होता मुंबईमध्ये. मुख्यमंत्री त्या जयंतीचे उद्घाटक होते, प्रमुख पाहुणे म्हणून होते. आणि मग तिथं ज्या आत्ता जिल्हा परिषदच्या महिला बालकल्याण सभापती आहेत कुशावताताई बेळे, त्यांचं भाषण झालं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आरक्षण मिळालं आम्हाला, पण त्या आरक्षण मिळून आम्हाला काही उपयोग नाही. गावात जो मान सन्मान लागतो, जे झेंडावंदन करतं ते सरपंच करत नसून मग महिला आणि दलित पुरुष ह्यांना पण करू दिलं जात नव्हतं. तर हे सरपंच आहे तर त्यांच्याच हाताने झेंडावंदन व्हावं, असं खूप सुंदर त्यांनी भाषण केलं होतं. आणि त्यांच्या भाषणानंतर मग विलासराव देशमुखांनी त्या दिवशीच म्हणजे GR काढण्याचं कबूल केलं आणि जाहीर केलं. आणि आम्ही इकडं लातूरला येईपर्यंत GR आलेला होता. जसे पदावरच्या बाईला तिचे अधिकार मिळायला सुरुवात झाली, तसेच गावातल्या बायकांपर्यंत गाव कारभारही पोचू लागला. आमचा कार्यकाल खूप चांगला गेला. ग्रामसभा कधीच होत नव्हत्या, पण आम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायतला आले त्यावेळेस ग्रामसभा होऊ लागल्या. गावात मग ग्रामसभा वगैरे असं जातं? ग्रामसभेला जाता? ग्रामसभेला जाता आणि झेंडावंदनला जाता. मग तुम्ही काय मोर्चा काढला? मोर्चा कुठे दुकानावर? हां, दुकानावर बाजारातून काढायचं. आणि दारू बंद करा म्हणायचं, मोर्चा काढायचं. दारूचं मोर्चा काढलं तर ते बंद केलं आम्ही दुकान. अरे बापरे, मस्तच काम केलं. ग्रामसभेला येणाऱ्या महिला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारातही उतरल्या. मला महिलांचं एवढं चांगलं सहकार्य मिळालं. मी महिलांच्या बद्दल जे काम करते तर महिलांनी मला कुठंच काही असं विरोध दर्शवला नाही. पहिल्यांदा नाव माझं आलं महिला बालकल्याण सभापतीपदी. कुशावर्ता बेळे यांची एकमतानं निवड झालेली आहे. खूप आनंद झाला. म्हणलं काहीतरी आपल्याला महिलांचंच खातं मिळालं आणि आपण महिलांच्या प्रश्नावरती काम करतो आणि महिलांचं खातं मिळालं. आता ही नवीन आहे का जुनं आहे? ज्याची पिशी आहे त्याचंच नाव द्या म्हणून सांगत. 2.5-3 वर्ष मी सभापतीपदी विराजमान झाले होते. माझ्या विभागाला बजेटच यायचं फक्त 20 लाख रुपये, 18 ते 20 लाख रुपये. परंतु मी पहिल्यांदा सभापती झाले आणि ज्यावेळेस आमची अर्थ कमिटी बसते त्या अर्थ कमिटीची मी सदस्य होते. आणि मी तिथं मांडलं एवढं तालुका ग्रामस्तरापासून तर दिल्लीपर्यंत महिलांचे प्रश्न, महिलांचे गोडवे गाथा. आणि महिला बालकल्याणला फक्त 10% बजेट देता, 18 ते 20. एवढा मोठा जिल्हा एवढं बजेट पुरत नाही म्हणून मी त्यांच्याकडून 10 लाख रुपये मी जास्तीचे बजेट घेतलं मागून. काट्याची मोळी सिरी, काट्याची मोळी सिरी, दिसभर वाहिली तरी, दिसभर वाहिली तरी, जरी येळाच्या वेळेवरी नश पोटाला भाकरी ग, नश पोटाला भाकरी ग. हे रुकी सुकी खाऊन आजला प्रश्न उद्याचा पडे ग. बदल जगा संग तूही आता टाक पाऊले पुढे ग. बदल जगा संग तूही आता टाक पाऊले पुढे ग. राजसत्तेची नवी. आंदोलनाचं एक महत्वाचं पाऊल होतं महिला ग्रामसभेचं. जागवी कणकवलीत जाऊन पैसे आणावे लागतील ना. आतापर्यंत कसं होतं, ग्रामपंचायतीत पैसे मिळत होते. बदल जगा संग तूही आता टाक पाऊले पुढे ग. असं लक्षात आलं की गावात पंचायतीत जाणाऱ्या महिलांना जर त्यांच्यासमोर उभा राहत नसतील, ज्या भीत नसतील, त्यांच्यासमोर नजरेला नजर लावून जर भिडत नसतील, तर मग ग्रामसभेत जाऊन आपले प्रश्न कसे मांडतील. आणि म्हणून हे वातावरण जोपर्यंत महाराष्ट्रातलं बदलत नाही तोपर्यंत महिलांच्यासाठी स्वतंत्र एका बैठकीची व्यवस्था आणि त्यांच्या मनातलं येणं गावाच्या विकासासंदर्भात ह्याची गरज आहे. आणि म्हणून तो मुद्दा असा सगळीकडे आल्यानंतर असं लक्षात आलं की महिला ग्रामसभा
जर मांडली तर ग्रामसभेच्या अगोदर जर महिला ग्रामसभा घेतली तर महिला आपले प्रश्न, एका बाईचा प्रश्न असेल तर तो एका बाईचा प्रश्न ती बचत गटात मांडेल, बचत गटानंतर ग्रामसभेत मांडेल आणि महिला ग्रामसभेत मांडलेला मुद्दा तो महिला एकीचा प्रश्न तो सार्वत्रिक करून ग्रामसभेत मांडतील. संदर्भ सेवेसाठी पैसे खर्च केलेत 200-200 रुपये देऊन ज्या ज्या बायका जाणार होत्या, तुम्हाला 1 किंवा 2 वाड्यांनाच पैसे देता येतील, दुसरे पैसे येईपर्यंत 1000 रुपये शिल्लक ठेवायला हवे. त्या सरपंच झाल्यास तर मला मनापासून चांगला आनंद होता. असं काय नव्हतं मी सरपंच व्हायची आणि एवढा मला कल्पना बी नव्हती की मी सरपंच होणार. आम्हाला एवढी कळायला मच्छी विकणार बाई आहे मी. आम्हाला एवढी काय सरपंचांची कशी काय एवढी माहिती नव्हती ना आपल्याला. मी अपक्ष निवडणूक लढवली. मला पाठिंबा शिवसेना भाजपवाल्यांनी जाहीर केला आणि काँग्रेसवाल्यांनी पाठिंबा जाहीर केला नाही. माझ्या विरुद्ध एक बाई उभी केली. आपण काँग्रेसमध्ये होतो, ती वहिनी गाव पातळीवर उभी राहिली होती. त्या राजकारणामुळे मग निवडणुकीच्या दिवशी गोंधळ केला, म्हणून कोंडून ठेवलं. तिथून काही बाहेर पडायला मिळालं नाही, टायमिंग होऊन गेला आणि त्याला वेळ झाला. त्याच्यावर अधिकारी बोलले आता वेळ झाला, तुम्ही फॉर्म भरू शकत नाही म्हणून असे झाले. मग त्यांना फॉर्म भरायला दिले नाही. 12चा टायमिंग होता ना, 12 वाजून 10 मिनिटांनी ही लोक आली. त्याच्यामुळे सरपंच मी झालो. तिला विचारलं आता मी फॉर्म भरू काय, तिने होय म्हटलं असतं तर फॉर्म भरता आला असतं त्यावेळी 5 मिनिटं लेट झाल्यामुळे. पण तिला नंतर खुणवाखुणी झाल्यामुळे तिने नाही म्हटलं. ती आता सांगते काय, माझ्या डोक्यात होतं की तुम्ही फॉर्म भरा म्हणायचं, पण मला लगेच खुणवल्यामुळे मी येऊन काय करणार होते, तुम्हीच व्हायला पाहिजे होतं. पण मला असं खुणवलं, आता होय नाही म्हणायचं नाही म्हणून मी नाही म्हटलं. म्हणजे ती दबावाला थोडीशी बळी पडली ना, नवीन असल्यामुळे तिला काय माहिती नव्हतं. हां, पक्षांचा दबाव आला ना, असं आला. त्यांच्यावर बी दबाव आला आणि आमच्यावर बी दबाव पक्षांचा असा होता. तो तिचा दोष नाही. फॉर्म नाही भरायला दिले म्हणून असे केस केले होते ते लोकांनी. केस टाकली होती निवडणूक अधिकाऱ्याच्या विरुद्ध. इथं जो निवडणूक अधिकारी आला होता ना निवडणुकीच्या वेळी, त्याच्या विरुद्ध केस टाकली होती. थोडं दिवस राग होता, मग झाली चांगली. जसे बोलत होतं तसं आमचं चालला. पूर्वीपासून आम्ही म्हणजे जोडीनंच होतो, आज किती वर्ष असे मैत्रिणी म्हणून असे. हां, आता बी बरोबर आहे, आता बी सहकार्य भरपूर आहे वहिनीचं आम्हाला. आणि ज्यावेळी आम्ही ह्याचं निवेदन घेऊन गेलो कलेक्टर यांच्याकडे, ST पास सवलतीसाठी निवेदन घेऊन गेलो होतो, त्यावेळी ते काय म्हणाले, आणि त्या शिवापूर सरपंचांच्या वेळी पण निवेदन घेऊन गेलो, तेव्हा ही बाई माझ्यासोबत होती सरपंच म्हणून. तेव्हा ते कलेक्टरने निवेदन पहिलं ठेवलं आणि ते शेर्पे सरपंचांची सही कशी म्हणाले मला विचारलं. तर म्हटलं का, अहो तुम्ही विरुद्ध तिथे लढताय ना, केस आहे आमच्याकडे आणि इथे सही कशी. म्हटलं केस लढत होतो ती म्हटलं त्यावेळेच्या अन्यायासाठी, पण आता सरपंच म्हणून ती माझ्या संघटनेत आहे. आम्ही दोघी म्हटलं चांगल्या वागतो, तुम्ही म्हटलं त्याची काळजी करू नका. ते असेच राहिले होते थोडा वेळ, 2 मिनिटं. विरोधासाठी विरोध असं राजकारण आम्ही केलं नाही. राजकारणात आलेली बाई कारभार कशी शिकेल हेच आम्ही पाहिलं. यंदा केल्याच्या नंतर 500 रुपये मिळतील. तेव्हा 7च्या 7 वाड्यांना आता आपण पैसे देऊ शकणार नाही. आम्ही काय उद्या पण आता एकाला मिळणार, नवीन पैसे आले की नवीन लोकांना मिळणार. देवगड तालुक्यातल्या 20 सरपंच जोडलेले आहेत. सरपंच त्याही अशाच सांगतात तालुक्याच्या संघटनेमध्ये की आम्हाला आंदोलनमध्ये जोडण्याची गरज आहे, कारण आम्हाला जवळचं प्रशिक्षण तिथून मिळतं. कसं रोजचं वावरावं त्याचं प्रशिक्षण तिथून मिळते, ते आम्हाला तुमच्या संघटनेकडून मिळत नाही. म्हणजे ते आता पक्षाच्या दबावाला न बळी पडता बोलायला लागले.